हे मराठा क्रांती मोर्चा धडकला आणि त्यानंतर त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले। मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या संदर्भातलं त्यांचं जे म्हणणं आहे सरकारचं ते मांडलेलं आहे। आता पुन्हा आपण आझाद मैदानात जाऊयात। मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर त्यांचं समाधान झालंय किंवा नाही या संदर्भात तिथं कळेल। पण आता तिथं संभाजीराजे भोसले बोलतायत, आपण थेट तिकडे जातोय। सर्वांनी शांत बसून ऐकायचं आहे। वरचा माईक चालू करा। चला, स्टेजच्या बाजूच्या सगळ्या लोकांना विनंती आहे, तुम्ही शांत बसा। सगळे समोरचे पुढची लोक शांत करा। हॅलो, एक मराठा, एक मराठा। आम्ही छत्रपती संभाजी राजेवरती गेलेले आहेत। सर्वांनी शांततेने ऐकायचं त्यांचं म्हणणं, बाकी कुणी मध्ये बोलू नका, शांत राहा। माझी विनंती आहे सर्वांना, 1-2 मिनिटं आपण शांतता राखावी। मी बोलू का? मी इथं 1 मिनिटं बोलत असल्यामुळं प्रथमतः मी सांगू इच्छितो, मी इथं छत्रपती म्हणून, त्या छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला ते म्हणून मी बोलत नाही। मी खासदार म्हणून सुद्धा बोलत नाही। मी एक मराठा समाजाचा, तुमच्या सर्वांचा घटक म्हणून मी बोलायला लागलोय। आजपर्यंत कुठलाही नेता स्टेजवर आला नाही, पण विषय जरा वेगळा होता म्हणून मला इथं सक्तीने तर वर आणलंय। म्हणून तुम्ही समजून घ्यावा, मी नेतृत्व करत नाहीये, नेतृत्व ह्या मुली करतात। नेतृत्व ज्यांनी सगळ्या समाजाला एकत्र आणण्याची मोर्चाची धार दिली, ते सर्व सकल मराठा समाज हे नेतृत्व करतात। माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की एक चांगली गोष्ट एक घडलेली आहे, ती म्हणजे इथं कोण सत्तेत आहे आणि कोण सत्तेत नाहीये हा विषय नाही आहे। आपला सगळ्यांचा, मराठा समाजाचा सर्वांचा आक्रोश पाहून, आपली मोर्चाची धार बघून सगळे मराठा समाजातले, सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले। आणि इथं स्वतः नितेश राणे सुद्धा इथं आलेले आहेत, आमदार नरेंद्र पाटील सुद्धा आलेत। इथं कोणी पक्ष म्हणून आलेलं नाहीये। माझी विनंती आहे, जेवढं शक्य होईल तेवढं आम्हाला काय घ्यायचं होतं ते आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न केलाय। माझी विनंती आहे, कुठेही गालबोट लागण्यासारखं काही काम करू नका। आणि आता मी माईक ज्यांनी नेतृत्व घडवलंय, ज्यांनी आपल्या भावना सगळ्यांच्या पर्यंत सांगितलेत, त्याच करणार, पण शांत पद्धतीने आपण ऐकावा एवढा हात जोडून मी आपली विनंती करतो। ऐकून घ्या। जसं राजांनी आता सांगितलंय त्याचप्रमाणे शिष्टमंडळ व आम्ही 5 मुली तिथे जाऊन, सभागृहात जाऊन आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत। कृपया करून तुम्हाला ही विनंती आहे, ऐकून घ्या। कृपया तुम्हाला ही विनंती आहे की सर्वांनी शांत बसून आपल्या मागण्या पूर्ण झाल्यात ते ऐकून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण जी सवलत मागितली होती ओबीसी साठी, जसं ओबीसीला सर्व कोर्सेस मध्ये आरक्षण आहे, तसंच त्याच प्रकारे मराठ्यांना सुद्धा मिळालेलं आहे। ऐका, तुमच्या मराठा, ऐकून घ्या, पुढच्या मागण्या ऐकून घ्या। कृपया शांत बसा, कृपया ऐकून घ्या। आपली मागणी एकच नव्हती, आपल्या अनेक मागण्या होत्या। तशाच याच प्रकारे बाकीच्या सुद्धा मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, ते सुद्धा ऐकून घ्या। जशी
आपण 60% अट घातली होती, ती 60% अट आपल्याला 50% मिळालेली आहे. आणि ईबीसी मध्ये आपल्याला ईबीसी मध्ये सुद्धा सवलत मिळालेली आहे. त्याच्यामध्ये 605 कोर्सला आपल्याला मान्यता मिळालेली आहे. त्याच्यानंतर जसं आपण मराठा समाजाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठ्यांसाठी मागितलेले जे वसतिगृह होते, मराठ्यांसाठी जे संघटनासाठी मागितले होते, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकी 450 कोटी प्रत्येक जिल्ह्याला मिळणार आहेत. त्याच्यानंतर स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने कर्ज व्याजदर मुद्रा लोन आपल्याला ते सुद्धा लागू झालेलं आहे. त्यानंतर वसतिगृहासाठी 5 कोटी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात मिळणार आहेत. त्याच्यानंतर कोपर्डी, ज्यासाठी आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत, आपल्या 13 वर्षाच्या भगिनीने जिचा प्राण गेलेला आहे, त्या भगिनीचा निकाल त्यासाठी म्हणून. आणि मुलींनी सांगितलं होतं अण्णासाहेब पाटील महामंडळाला जे 10 लाखाचं कर्ज जे कोण घेतील त्याचं व्याज हे सरकार भरणार. कोपर्डी जे आपण जिचा आणखी निकाल लागायचा आहे, फाशीची शिक्षा व्हायची आहे, खटला चालू आहे, शेवटची सुनावणी 17 तारखेला आहे. यापूर्वी 31 साक्षीदारांकडून त्यांची फेर तपासणी, उलट तपासणी झालेली आहे. आता फक्त एकच साक्षीदार राहिलेला आहे. ती झाल्यानंतर आपल्याला तो फाशीची शिक्षा होईलच त्याला, आणि तो तसा निकाल लागणारच आहे. त्यानंतर आपल्याला कुणबी समाजाला, आपल्या जो मराठा समाजाला सर्टिफिकेट मध्ये ज्या अटी यायच्या, ज्या आपल्याला अडचणी निर्माण व्हायच्या, त्या सुद्धा दूर झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला सुधारणा करून दिलेल्या आहेत. आणि अॅट्रॉसिटी कायदा सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती नेमण्यात आलेली आहे. आता अॅट्रॉसिटी कायदा डायरेक्ट लागू होणार नाही. जिल्हा समिती, प्रत्येक जिल्ह्याला जी समिती नेमून दिली जाईल, त्या समितीकडे ती आधी केस जाईल, त्याच्यावर विचार विनिमय होईल, त्यानंतर त्या अॅट्रॉसिटीचा विचार केला जाईल. आणि परत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळाची एक अस्थायी समिती निवडण्यात जाणार आहे. ती समिती आणि आपल्याच मराठा समाजाची समिती यांची दर 2-3 महिन्यातून एकदा बैठक होईल आणि ते विचार विनिमय करून ज्या आपल्या समस्या असतील त्या सर्व काही सोडवण्याचा प्रयत्न करतील, असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. अरे एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, लाख मराठा मोर्चाची सांगता. आता आपल्या मागण्या मान्य झाल्यात. सगळ्यांनी एकजुटाने हात बांधा आणि एकदा एक मराठा, एक मराठा. आता सर्वांनी आणि मुख्यमंत्री सभागृह आता चालू आहे. सभागृह आता चालू आहे. थांबा ना एक मिनिट. सभागृह चालू आहे आता. सगळे आमदार, सगळे मंत्री तिथं उपस्थित आहेत. मुख्यमंत्री आता जे तिथं बोलणार हे रेकॉर्डवर जाणार आहे आणि ते त्याला बांधील असणार आहेत.